आज आपण पाहणार आहोत फुलांचे लैंगिक भाग आणि एकलिंगी व उभयलिंगी हे फुलांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं. चला सुरुवात करूया. आवृत्तबीजी वनस्पती म्हणून ओळखली जाणारी फुलझाडं लक्षात घेतली तर फूल हा त्या वनस्पतीचा लैंगिक अवयव असतो. तर अनावृत्तबीजी म्हणजेच फुलं न येणाऱ्या वनस्पतींच्या बाबतीत त्यांच्यावरील हे जे कोण आहेत हेच त्यांच्या लैंगिक अवयवाचे प्रतिनिधित्व करतात. फुलं सुंदर असतात, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फुलांचे विविध भाग, ज्यामध्ये आपला अधिक भर हा एकलिंगी आणि उभयलिंगी फुलांवर असेल. तसंच त्यांची काही उदाहरणं देखील आपण आज येथे पाहूया. चला सुरू करूया. या फुलाकडे लक्ष देऊन पहा. फुलाचे 4 भाग असतात. हे मध्यभागी आहे, हे स्त्री केसर, ज्याला इंग्रजीत कार्पेल देखील म्हणतात. तर स्त्री केसर हा नावाप्रमाणेच फुलांचा स्त्रीलिंगी प्रजनन अवयव असतो. का? तर तिथे अंडपेशी तयार होतात. जसं प्राण्यांमध्ये स्त्री प्रजनन अवयवांमध्ये अंडपेशी तयार होतात, अगदी तसंच ज्या प्रजनन अवयवामध्ये अंडपेशींची निर्मिती होते त्याला बहुतेकदा स्त्रीलिंगी प्रजनन अवयव म्हणतात. यानंतरचा भाग म्हणजे पुंकेसर, ज्याला इंग्रजीत स्टेमन म्हणतात. हे चारही जे दिसतात ना, हे चारही हे स्टेमन आहेत, म्हणजेच पुंकेसर आहेत. नावानुसारच ते पुल्लिंगी प्रजनन अवयव आहेत. पुल्लिंगी का? कारण त्यांमध्ये शुक्राणू पेशी तयार होतात. हे देखील प्राण्यांसारखंच आहे. जो प्रजनन अवयव शुक्राणू पेशी तयार करतो त्याला पुल्लिंगी प्रजनन अवयव म्हणतात. लैंगिक प्रजननाची संपूर्ण संकल्पनाच अशी असते की ज्यामध्ये शुक्राणू पेशींचं अंडपेशींसोबत मिलन होतं. आता आपण संपूर्ण लक्ष फुलाच्या भागांवरच देऊया. पुढील 2 भागांबद्दल बोलण्यापूर्वी जेव्हा तुम्हाला स्त्री केसर आणि पुंकेसर या दोन्ही अवयवांच्या नावांना लक्षात ठेवण्यात काही गोंधळ होत असेल, तेव्हा स्त्री केसर हे स्त्रीलिंगी आणि पुंकेसर म्हणजे सुरुवात ज्याची पुरुषाच्या पुंने होते तो पुल्लिंगी प्रजनन अवयव आहे, हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढचा तिसरा भाग म्हणजे पाकळ्या. सामान्य भाषेत आपण त्यांना पाकळ्या म्हणतो, त्यांनाच दलपुंज असंही म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्यांना पेटल्स म्हणतात. या पाकळ्या काय करतात? तर त्या फुलाला आकर्षक असं रूप देतात. आकर्षक कोणासाठी? तर मधमाशा, फुलपाखरं अशा कीटकांसाठी. आणि काही पक्षी देखील फुलांमधला रस पितात. हे आकर्षित करणं कशासाठी असतं? हे सगळे घटक प्रजननामध्ये कसे महत्वाचे ठरतात याबद्दल विस्तारानं आपण पुढे पाहूच. परागीभवन ही जी प्रक्रिया असते, इंग्रजीत ज्याला पॉलिनेशन म्हणतात, त्याबद्दल आपण पाहणारच आहोत. तर ह्यामध्ये पाकळ्यांचं काम असतं या सगळ्या घटकांना आकर्षित करणं. आणि सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे निदल, ज्याला इंग्रजीत सेपल्स म्हणतात, ज्याला निदलपुंज असंही म्हणतात. निदलाचं कार्य म्हणजे फूल फुलण्याआधीपासून कळीच्या रूपात असल्यापासून या संपूर्ण फुलाचं संरक्षण करणं. फुलण्याआधी फुलाची कळी असते, हो की नाही? त्या कळीवर जे संरक्षणात्मक आवरण असतं तेच म्हणजे निदलपुंज. कळी असतानाच फूल खाल्लं जाऊ नये किंवा नुकसान होण्यापासून कळीला सुरक्षित ठेवणं हेच निदलपुंजाचं कार्य असतं. फूल फुलल्यानंतर निदलपुंजाचं कार्य संपतं, पण त्याचं कार्य जे होतं तेही महत्वाचंच होतं, हो की नाही? तर फुलांचे हे 4 भाग आहेत. आता ह्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी प्रजनन अवयव हा एकाच फुलावर आहे, हो की नाही? स्त्री केसर आणि पुंकेसर एकाच फुलावर आहे. अशा फुलांना उभयलिंगी फुले असे म्हणतात. का? कारण त्यांच्यामध्ये दोन्ही लिंग एकाच फुलांवर आहेत, म्हणून ती उभयलिंगी फुले असतात. पण काही बाबतीत आपल्याला दिसेल की त्या फुलांमध्ये एक तर पुल्लिंगी प्रजनन अवयव म्हणजेच पुंकेसर असेल किंवा स्त्री केसर असेल. अशा प्रकारे जिथे केवळ एकच प्रजनन अवयव आढळून येत असेल त्या फुलांना एकलिंगी फुले असे म्हणतात. तर आता यांची काही उदाहरणं पाहूया. हे आहे लिलीचं फूल. या फुलाचं उदाहरण घ्यायचं झालं तर ते उभयलिंगी फूल आहे. कारण लक्षपूर्वक पाहिल्यास असं लक्षात येतं की त्यामध्ये स्त्री केसरही दिसून येतं आणि पुंकेसरही दिसून येतं, म्हणजे दोन्ही प्रजनन अवयव आढळून येतात. म्हणून लिली हे उभयलिंगी फूल आहे. दुसरं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपलं ते जास्वंदीचं फूल. जास्वंदाकडेही नीट लक्ष देऊन पाहिलं तर हे स्त्री केसरही दिसून येतं,
स्त्रीकेसर हे थोडं क्लिष्ट वाटत असेल, म्हणजे मोजायचं झालं तर 5 स्त्रीकेसर एकत्र दिसत आहेत. आणि हे पुंकेसरही आहे. हे सगळे पुंकेसर म्हणजेच पुल्लिंगी प्रजनन अवयव आहेत. म्हणजेच दोन्ही प्रजनन अवयव हे एकाच फुलात दिसतात. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं फुल आहे? उभयलिंगी प्रकारातलं फुल. आता जर पपईचं हे फुल पाहिलं तर हे फुल यावर 5 स्त्रीकेसर दिसतात, पण केवळ स्त्रीलिंगी प्रजनन अवयव दिसतात. केवळ एकच लिंग उपस्थित असल्याचं दिसतंय. आणि आता ह्या फुलामध्ये पाहूया. हे देखील पपईचंच फुल आहे. यामध्ये पाहिलं तर ह्यामध्ये पुंकेसर दिसत आहेत. म्हणून हे आहे एकलिंगी फुल. स्त्रीलिंगी प्रजनन अवयव किंवा पुल्लिंगी प्रजनन अवयव दिसतोय, त्यामुळे हे आहे एकलिंगी फुल. आता परीक्षेमध्ये एकलिंगी आणि उभयलिंगी फुलं कोणती ते ओळखायला दिलं जातं. मग हे कसं लक्षात ठेवायचं बुवा? तर एक सोपी ट्रिक लक्षात ठेवण्यासारखी आहे. जेव्हा फुलांचा उल्लेख होतो, जे फुल आपल्याला आठवेल, म्हणजे बहुतांशी जी प्रसिद्ध फुलं आहेत, अगदी सूर्यफूल असेल, लिली असेल, जास्वंद असेल, डॅफोडिल्स असतील, ट्युलिप्स असतील, गुलाब असेल, यातलं कुठलंही प्रसिद्ध असं फुल असेल, ही सगळी फुलं उभयलिंगी असतात, असं त्यांना लक्षात ठेवता येऊ शकेल. आता याऐवजी आपण जेव्हा मोठी फळं असतात किंवा मोठ्या ज्या भाज्या असतात, पपई असेल, फणस असेल, कलिंगड असेल, लाल भोपळा असेल, दुधी भोपळा असेल, अशा सगळ्या मोठ्या भाज्या आणि मोठी फळं असलेली ज्या वनस्पती असतात, त्यांची फुलं एकलिंगी असतात. असा काही निश्चित नियमच आहे असं नाही, पण एक निरीक्षण या दृष्टीनं असं म्हणता येऊ शकेल. आता उन्हाळ्यात येणारा आपला आवडीचा आंबा हे फळ सुद्धा मोठं असतं, पण तरीही त्याची फुलं ही उभयलिंगी असतात. ज्यामुळे आंबा या सगळ्याच विधानांसाठी अपवाद नक्कीच आहे. त्यामुळे निश्चित असा नियम नाहीये, पण परीक्षेमध्ये विचारल्यास लिहिता येण्यासाठी लक्षात ठेवता येईल अशी ही उदाहरणं नक्कीच ठरतील. तर आता एक छोटीशी उजळणी करायची झाली तर आपण फुलांच्या 4 भागांबद्दल जाणून घेतलं. फुलांचे 4 भाग असतात. स्त्रीकेसर ज्यांना कार्पेल म्हणतात, पुंकेसर ज्यांना स्टेमन म्हणतात, पाकळ्या ज्यांना पेटल्स म्हणतात इंग्रजीत, आणि निदलपुंज किंवा निदल याला इंग्रजीत सेपल्स म्हणतात. या 4ही भागांची कार्य पाहिली. स्त्रीकेसर स्त्रीलिंगी प्रजनन भाग, पुंकेसर पुल्लिंगी प्रजनन भाग, पाकळ्या असतात त्या कीटक पक्ष्यांना आकर्षित करतात, आणि चौथा भाग निदल हा कळी खुलून फूल बनेपर्यंत संरक्षण करतं. त्यानंतर दोन्ही लैंगिक भाग म्हणजे स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकाच फुलावर जेव्हा असतील तर ते फूल म्हणजे उभयलिंगी प्रकारातलं फूल असतं. लक्षात असलेली बहुतांशी प्रसिद्ध फुलं ही उभयलिंगी फुलं आहेत. एकच लैंगिक भाग म्हणजे स्त्रीकेसर किंवा पुंकेसर एका फुलावर असेल तर एकलिंगी फूल होतं. आणि लक्षात असलेली बहुतांशी मोठ्या फळांची किंवा मोठ्या भाज्यांची जी फुलं असतात ती एकलिंगी फुलं आहेत. आंबा या सगळ्यासाठी अपवाद आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.